नाव विल स्टार्ट विथ दी यूज इफेक्ट हुक. यूज इफेक्ट हुक ही मेजरली किंवा ही बनली कशासाठी आहे, तर आपले जे काही री रेंडर होतात किंवा लेटेस्ट से स्टेट आणि प्रॉप्स या दोन गोष्टीमुळे आपले होतात री रेंडर्स. ठीक आहे. री रेंडर करताना आपण एखादी गोष्ट करतोय, त्या गोष्टीसोबत एखादी गोष्ट दुसरी गोष्ट घडली पाहिजे बुवा. तर ती दुसरी गोष्ट आहे आपला साईड इफेक्ट. ठीक आहे. तर साईड इफेक्ट साठी आपण युसेड हुकला यूज करतो. सो लेट अस क्रिएट अ फाईल. लेट अस से अगेन दिस इज अ काउंटरचा एक्झाम्पल. ठीक आहे. इफेक्ट इफेक्ट डॉट टी एस एक्स. ठीक आहे. तर ही असेल इफेक्ट क्लास द्यायला पाहिजे होता. ठीक, यूज इफेक्ट ही आपल्या फंक्शनल कंपोनंट ठेवू आपण आर एफ सी, आणि एक बनवू फॉर इफेक्ट क्लास म्हणून. ठीक आहे. आणि हा असेल क्लास कंपोनंट. सो आता क्लास कंपोनंट मध्ये आपल्याकडे दोन तीन ठिकाण आहे जिथे आपण जे इफेक्ट आहे साइड इफेक्ट ते बघू शकतो. वन इज दी कंपोनंट डीड माउंट मेथड. ठीक आहे. तर कंपोनंट डीड माउंट मेथड आधी आपण काय करू, काउंटर. अच्छा, आपल्याला करायचं काय की मी एक बटन घेईल, त्या बटनाच्या क्लिकवर काउंटरची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. मला तीच काउंटरची व्हॅल्यू जी आहे ती आपल्या डॉक्युमेंटचं जे टायटल असतं बघा वरती, आपण टायटल टॅग यूज करतो HTML चं, तिथे आपण एक नाव टाकलं तर ते नाव वरती येतं टॅब वरती, क्रोमच्या टॅबवर. तर त्या टॅबवर मला काय करायचंय, लिहायचंय की क्लिक्ड फॉर लाईक XYZ टाइम्स. सो टू गेट स्टार्टेड विथ दिस आर कॉन्स्ट, आपण एक काउंट घेऊ. त्याची व्हॅल्यू असेल 0. आपल्याला ते आता इथे पण द्यावे लागेल. प्रॉप्स तर काय नाहीये. स्टेट मध्ये एक आहे काउंट म्हणून, तो सिलेक्ट नंबर. ठीक आहे. तर आता आपण काय करू, उद्या अकाउंटला एक डायरेक्ट बटन घेऊन टाकू, सिलेक्ट. क्लास कंपोनंट मध्ये दिस डॉट स्टेट डॉट काउंट करावं लागेल आपल्याला टू गेट इट. अँड एक आपण बनवू ऑन चेंज इव्हेंट हँडलर, जो की काय असेल, इन्क्रीमेंट करेल. तर दिस डॉट इन्क्रीमेंट. आता इन्क्रीमेंटला बाइंड करावं लागेल. सो व्हॉट आय विल डू इज आय यूज दिस. बाइंड करायची गरज राहणार नाही. तर इन्क्रीमेंट फंक्शन दिस डॉट सेट स्टेट, आणि काय करायचं आपल्याला, काउंटची व्हॅल्यू इन्क्रीज करायची. सो आपण जो नॉर्मल वाला वे आहे त्याने घेऊ, नाही तर प्रिव्हियस स्टेट वगैरे पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे. तर काउंट, नॉट दिस, दिस डॉट स्टेट डॉट काउंट, म्हणजे जी करंट व्हॅल्यू आहे काउंटची ती +1. ठीक आहे. ना लेट सी दी इफेक्ट की, हे मी सगळं रिमूव्ह करतो आता, की आपलं जे आउटपुट आहे एक्सपेक्टेड की बटनच्या क्लिकवर ऍटलिस्ट इन्क्रीमेंट झालं पाहिजे. काय नाव त्याचं, इफेक्ट क्लास, राईट. इफेक्ट क्लास. लेट अस सी द आउटपुट हिअर. ते रिफ्रेश व्हायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. क्लिक 0 टाइम्स, तर 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम. आता मला हेच काय करायचं, इथे रेंडर करायचं आहे रिॲक्ट ॲपच्या ठिकाणी. व्हॉट आय विल डू इज, इथे आपण जाऊ शकतो इफेक्ट मध्ये, इफेक्ट क्लास मध्ये, आणि प्रत्येक इन्क्रीमेंट नंतर काय करायचंय मला, प्रत्येक इन्क्रीमेंट नंतर कुठली मेथड कॉल होईल, कंपोनंट डीड अपडेट. ठीक आहे. प्रत्येक इन्क्रीमेंट नंतर रेंडर होतील, आणि त्या रेंडरिंग म्हणजे री रेंडरिंगच्या वेळी कंपोनंट डीड अपडेट ही मेथड कॉल होते. ठीक आहे. माउंटिंगच्या वेळी कंपोनंट डीड माउंट कॉल होते.
आता बघा मला इथे पेज लोड झाल्याबरोबर तिथे दाखवायचे की यू क्लिक्ड 0 टाइम्स किंवा क्लिक्ड 0 टाइम्स. तर व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन यूज दिस मेथड कंपोनंट डिड माउंट. ठीक आहे, आणि इथे काय करू शकतो, डॉक्युमेंट डॉट टायटल इज इक्वल टू क्लिक्ड दिस डॉट स्टेट डॉट काउंट टाइम्स. ठीक आहे, अँड इफ आय रिफ्रेश इट, बघा रिफ्रेश केल्यानंतर सगळ्यात पहिलं काय झालं, क्लिक 0 टाइम्स. ठीक आहे, आता जसं जसं मी ते इन्क्रीमेंट करत आहे तसं तसं हे पण इन्क्रीमेंट झालं पाहिजे, म्हणजे इच रेंडर नंतर. आता री रेंडर नंतर काय होतं, सगळ्यात पहिले कंपोनंट डीड अपडेट ही मेथड कॉल होते. तर आय विल यूज दॅट ऑल्सो. कंपोनंट डीड अपडेट मध्ये काय करू, डॉक्युमेंट डॉट टायटलला ऍक्सेस करायचं, त्याची व्हॅल्यू काय करायची, परत बॅकटिक यूज करते. ठीक आहे, क्लिक्ड, अगेन सेम लॉजिक, दिस स्टेट डॉट काउंट टाइम्स. ठीक आहे, स्टार्टिंगला जेव्हा मी रिफ्रेश करतो पेज तेव्हा क्लिक 0 टाइम्स आला इथे. आता जसं जसं मी त्याला इन्क्रीमेंट आय मीन सॉरी बटन क्लिक करतोय तसं तसं काय झालं पाहिजे, की वरती पण व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे. क्लिक 1 टाइम, क्लिक 2 टाइम्स, क्लिक 3 टाइम्स, राईट. तर प्रत्येक रेंडर मध्ये काय होतंय, प्रत्येक रेंडर मध्ये आपलं जे डॉक्युमेंटचं टायटल आहे ते चेंज होतंय. ठीक आहे, आता आपण एक काम करू, इथे सिंपल कन्सोल स्टेटमेंट पण टाकू की कंपोनंट डेड माउंट ला कॉल झाला, आणि इथे पण कंपोनंट डेड अपडेट ला कॉल झाला. ठीक आहे, 0 1 2 3 वॉट एव्हर टाइम्स आय एम युजिंग इट, तर ते तिथे येतं. आणि कंपोनंट डेड माउंट ऍक्च्युली एकच वेळा झालेलं आहे, बट ड्यू टू सम एरर ते 2 वेळा दाखवतं. ठीक आहे, आय रिफ्रेश इट. हे बघा कंपोनंट डेड माउंट झालं एकच वेळ ऍक्च्युली ते. आणि मी आता कंपोनंट ला री करतोय, म्हणजे ते बटन क्लिक करतोय. बटन क्लिक झाल्यानंतर स्टेट चेंज होईल, स्टेट चेंज झाल्यानंतर री रेंडर होईल. ठीक आहे, 1 2 3 4 5, तर जेवढ्या वेळा मी त्याला प्रेस करतो तेवढ्या वेळा हे चेंज होते. ठीक आहे, हे समजलं की आपण हे करू शकतो युझिंग कंपोनंट डीड माउंट मेथड अँड कंपोनंट डीड अपडेट मेथड. ठीक आहे, म्हणजे आपण सेम लॉजिक, बघा सेम लॉजिक हे 2 ठिकाणी यूज केले आहे. आता हेच सेम लॉजिक मी यूज करतोय युझिंग आय मीन हेच लॉजिक मी परफॉर्म करून दाखवतोय युझिंग आपला फंक्शनल कंपोनंट. तर फंक्शनल कंपोनंट मध्ये सगळ्यात पहिले मला स्टेट घ्यावं लागेल. तर स्टेटसाठी यूज स्टेट मेथड आहेच. यूज स्टेट स्टार्टिंग मध्ये 0 असेल. याच्यात पण स्निपेट्स आहेत, ठीक आहे, फक्त मी यूज नाही करत आहे. लेट अस ए कॉन्स्ट काउंट आणि सेट काउंट. ठीक आहे, नेक्स्ट आपण एक बटन देऊ जसं आपण पहिले दिलेलं. ठीक आहे, इथे पण देऊ क्लिक. दिसची गरज आहे नाही का, डायरेक्ट काउंट पण आपण यूज करू शकतो टाइम्स. एक आपल्याला रेंडर पण करावं लागेल नाही का. सो विल गो टू ऍप डॉट एक्स इफेक्ट्स डॉट टीएसएक्स अँड बघा यू क्लिक 0 टाइम. ठीक आहे, तर आता ऑन चेंज काहीच नाहीये. सो सी वरती पण काय नाही, आणि बटन पण क्लिक म्हणजे क्लिक होते पण काम नाही करते. सो आता आपण काय करू, या बटनच्या क्लिकवर आपण काय करू, इन्क्रीमेंट करू. सो ऑन क्लिक, राईट, ऑन क्लिक सेट काउंट, याची व्हॅल्यू किती करू, काउंट +1 अँड रिफ्रेश. क्लिक 1 टाइम, क्लिक 2 टाइम, क्लिक 3 टाइम, क्लिक 4 टाइम. आता मला काय करायचे, इच
रेंडर नंतर मला आपल्या डॉक्युमेंटचं टायटल चेंज करायचं आहे. सो नाव वी विल यूज इफेक्ट हुक. ठीक आहे, यूज इफेक्ट हा एक फंक्शन आहे. ठीक आहे, हा फंक्शन आपण काय करतो, या फंक्शन मध्ये काय काय गोष्टी चेंज करायच्या आहेत ते देतो. ठीक आहे, लाईक डॉक्युमेंट डॉट टायटल, कॅन वी ऍक्सेस इट हिअर? लेट मी चेक. इफ नॉट देन चैट जीपीटी. ऑब्जेक्ट टाइटल में ओनली स्पेसिफाई दिस शुड हैपन बट लेट अस चेक. काउंट टाइम्स. ओके, कैन वी एक्सेस इट? Hmm, like this? No, maybe we are missing somewhere. Use effect, modulable field, inspector token. I want to choose value, right? Use effect. Let us do some chat GPT. Use effect in TypeScript. अरे चॅट जीपीटी करणार होतो नाही का? एका चुकीच्या ठिकाणी आलो. अच्छा, फंक्शन पाहिजे त्याला. ओके, कूल. सिंटॅक्स एरर, सॉरी गाईज. नाव एव्हरीथिंग इज ओके. त्याला एक कॉलबॅक फंक्शन पाहिजे. मी ते फंक्शनचं सिंटॅक्स राऊंड दिला माझा लिहायचा. यूज इफेक्ट टेक्स अ कॉलबॅक फंक्शन, जे की आपलं हे असतं पहिला पार्ट, आणि त्याला दुसरा पार्ट पण असतो एक, विच विल टॉक अबाउट लेटर. तर ॲज ऑफ नाव एवढं समजा की जेवढ्या वेळा हा आपला काउंटची व्हॅल्यू चेंज होईल तेवढ्या वेळा हे काम झालं पाहिजे, म्हणजे डॉक्युमेंट ऑफ टायटलची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे. सो हिअर वी हॅव, बघा, मी रिफ्रेश केल्याबरोबर इथे वरती काय येतं, यू क्लिक 0 टाइम्स, म्हणजे ते इफेक्ट त्याने सुरू केलाय. म्हणजे बघा, कंपोनंट डीड माउंट त्याने काम केलं. कंपोनंट डीड माउंट काय करतं, स्टार्टिंगला जेव्हा पेज लोड होतं तेव्हा ते रन होतं. आपल्या सोबत पण काय झालं, आपण पेज रिफ्रेश करतोय ते तिथे ती इफेक्ट येऊन गेलं. आता मी काय करतोय, बटन क्लिक करणार आहे. तर बटन क्लिक केल्यानंतर सी मी ते प्रेस केलं, वरती पण चेंज झालं. 2 3 4 इच टाइम ते यूज इफेक्ट जे आहे आपलं फंक्शन, ते रन होत आहे. ठीक आहे, म्हणजे काय केलं, सगळ्यात पहिले जेव्हा आपलं पेज रिफ्रेश झालं तरी पण त्याने काय केलं, आपल्याला इथे डॉक्युमेंट टायटल चेंज केलं, विच इज द रिप्लेसमेंट ऑफ दिस कोड. विच इज द रिप्लेसमेंट ऑफ दिस कोड. ठीक आहे, आणि प्रत्येक री नंतर पण काय होते, तरी पण तो डॉक्युमेंट टायटल चेंज करतो, विच इज रिप्लेसमेंट ऑफ दिस कोड. म्हणजे आपण एकाच फंक्शन मध्ये कंपोनंट डेट माउंट आणि कंपोनंट डेट अपडेट ह्या दोघांची ची पण फंक्शनॅलिटी अचीव केलेली आहे. ठीक आहे, विदाउट रिडंडंट कोड. रिडंडंट म्हणजे रिपीटेड कोड. ठीक आहे, दिस इज यूज इफेक्ट. कसं, आपण काय केलंय, सिम्पल एक फंक्शन बनवलेलं आहे यूज इफेक्ट नावाचं, यूज केलं ऍक्च्युली, आणि त्यात एक कॉलबॅक फंक्शन पास केलेलं आहे, विच इज अ नॅरो फंक्शन. त्यात आपण काय करतोय, डॉक्युमेंटचं टायटल चेंज करतोय. ठीक आहे, प्रत्येक रेंडर नंतर काउंटची जी काय व्हॅल्यू असेल ती तो फक्त काय करेल, डॉक्युमेंटच्या टायटलला जाऊन चिपकवेल. ठीक आहे, नेक्स्ट मला काय वाटतंय की आय टेक वन मोर इनपुट फील्ड, विच इज विच वुड बी अ फॉर्म. लेट अस से फॉर्म च्या आत असेल एक इनपुट फील्ड, त्याचं नाव असेल नेम. ठीक आहे, फॉर्म मध्ये इनपुट फील्ड आहे, अँड ओ सॉरी, मिस्टेक.
कूल. ठीक आहे. आणि तर ह्याला हँडल करण्यासाठी आपल्याला एक परत, ठीक आहे, नो इश्यूज. हँडल करण्यासाठी परत आपल्याला काय लागेल, एक स्टेट लागेल, विच वुड बी, ओ टाइम झाला, सॉरी. ठीक आहे, एक काम करू, हे नंतर करू. ऍज ऑफ नाव हे समजून घ्या की कंपोनेंटेड माउंट आणि कंपोनेंटेड अपडेटचं काम आपण केलंय युझिंग अ सिंगल हुक, विच इज दिस यूज स्टेट हुक, यूज इफेक्ट हुक, सॉरी. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय बघायचंय की जर मी एखाद्या इनपुट टॅग मध्ये चेंज करतोय, इनपुट टॅग मध्ये चेंज केल्यानंतर मला काय करायचं आहे की हे जे काम करतोय मी, म्हणजे इनपुट टॅग मध्ये चेंज केल्यानंतर काय होईल, ऑन चेंज एक फंक्शन कॉल होईल, स्टेटची व्हॅल्यू चेंज होते म्हणल्यावर रिरेंडर होईलच, आणि रिरेंडर करताना परत ही गोष्ट पण रिरेंडर होईलच, म्हणजे ही जी फंक्शन, हे जे फंक्शन आहे ते परत कॉल होईल आणि डॉक्युमेंट टायटल पण चेंज होईल. मला काय करायचंय, म्हणजे चेंज होईल आणि व्हॅल्यू तीच असेल, सो ते दिसणार नाही. ठीक आहे. तर मला त्यावेळेला काय करायचंय की प्रिव्हियस स्टेट यूज करून बघायचं आहे की प्रिव्हियस स्टेट आणि करंट काउंट मध्ये चेंज आहे का, जर असेल चेंज तरच फक्त हे अपडेट करायचं, अदरवाईज नाही करायचं. दिस इज अवर नेक्स्ट चॅलेंज. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आणि त्याला आपण कसं टॅकल करतो, युझिंग यूज इफेक्ट हिअर. ठीक आहे, म्हणजे किती तुम्हाला चेंज करायची गरज पडते. आज ऑफ टाइमची कमी असल्यामुळे आपण ते नाही करू शकत, ऑर एल्स करू शकतो का. बरं, काय करायचं ते समजलंय. आय विल ट्राय टू कोड इट ॲज पर माय स्पीड. लेटेस्ट सी किती मिनिटात आपण करू शकतो ते. हे लागेल काउंट अँड वन मोर, नेम ऑफ टाइप स्ट्रिंग, आणि त्याला ऑन चेंजला हँडल चेंज, सी कॅपिटल हँडल चेंज. काय करायचंय, परत स्टेटची व्हॅल्यू चेंज करायची आहे, दिस डॉट सेट स्टेट, आणि इथे काय करायचंय, नेमची व्हॅल्यू काय असेल आता, ओके, इव्हेंट डॉट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ठीक आहे, आणि इथे इव्हेंट पास करूयात आपण. झालं तर ठीक आहे, नाही तर आपण चेंज करून बघू. ठीक आहे, इव्हेंटला घेतो मी, काही इश्यू नाही. ते फॉर्म इनपुट चेंज याची व्हॅल्यू असेल दिस डॉट स्टेट डॉट नेम, आणि ऑन चेंज, ऑन चेंज काय करायचंय, हँडल चेंजला कॉल करायचंय, आणि प्रत्येक वेळा त्याला काय करायचं, एक इव्हेंट पास करावा लागेल, सो विल पास दॅट इव्हेंट. इव्हेंटचा टाईप काय आहे, ठीक आहे. सो आफ्टर each render let me just use this effect class and comment out this. तर आपल्याकडे हे होते, आणि हे पण होते, कूल. सो व्हॉट आय वॉन्ट की बघा, प्रत्येक वेळा रिरेंडर होईल आणि प्रत्येक वेळा याची पण व्हॅल्यू चेंज होणार आहे. इथे मी काय करतो, अपडेटिंग द टायटल. ठीक आहे, तर टायटल अपडेट कधी झालं पाहिजे, जेव्हा मी बटन क्लिक करतो तेव्हा. बघा, अपडेटिंग टायटल खाली इथे येते 3-4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा. बट मी ते चेंज करतो तरी पण काय होते, आता मी रिफ्रेश करतो परत तर, आणि बटनाला हात लावत नाही, फक्त मी इथे चेंज करतोय. बघा खाली काय होते, अपडेटिंग टायटल. मला ते टायटल चेंज नाही करायचं, सो व्हॉट आय आय विल डू इज, इथे एक कंडिशन लावतो, इफ प्रिव्हियस स्टेट डॉट काउंट इज नॉट इक्वल टू दिस डॉट, अरे यार, दिस डॉट स्टेट डॉट काउंट, तरच मला तरच मला डॉक्युमेंट अपडेट करायचे, अदरवाईज नाही करायचे. सो नाव इफ आय क्लिक ऑन दिस बटन, बघा आता कंपोनेंट म्हणून कॉल झाला, बटन क्लिक केलं तर खाली अपडेटिंग टायटल आलं पाहिजे, 2 वेळा केलं, 3 वेळा केलं ते आलं पाहिजे. पण मी जर फॉर्म मध्ये इथे चेंज करतोय तर वरती हे अपडेट नाही झालं पाहिजे, राईट. सो आय ट्राय टू डू दिस, सी आता मी चेंज करतोय तरी पण टायटल अपडेट होत नाहीये.
तर तीच गोष्ट जसं आपण आता इथे प्रिव्हियस स्टेट डॉट काउंट वगैरे यूज केलं होतं, तसंच आपण इथे पण करू शकतो यूज इफेक्ट मध्ये. लेट मी जस्ट कमेंट दिस आउट अँड ठीक आहे. नेक्स्ट इथे बघा, आपण सगळ्यात पहिले काय केलं, यूज इफेक्ट मध्ये कॉलबॅक फंक्शन पास केला. फक्त आपल्याला काय करायचंय, जसं आता एक त्याचा पॅरामीटर झाला हा कॉलबॅक फंक्शन, यूज इफेक्टचा एक पॅरामीटर झाला कॉलबॅक फंक्शन. दुसरा पॅरामीटर काय असेल, एक ॲरे असेल ज्याला आपण बोलतो डिपेंडन्सी ॲरे. डिपेंडन्सी ॲरेचा अर्थ काय? एक मिनिट, मी सेम तो फॉर्म उचलतो आणि ते टाकतो. डिपेंडन्सी ॲरेचा हा अर्थ आहे की तुम्हाला जर चेंज करायचं असेल तिथे, तर कुठली व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर करावं लागेल. ठीक आहे. अँड ठीक आहे. एम्प्टी स्ट्रिंग handle change is equal to event react dot काय देते, change event of type html input element something like this. ठीक आहे. हा काय करतोय, सेट नेम ला कॉल करतोय आणि त्यात नेम पास करतोय. हॅलो सर, येस. हे तुम्ही उद्या समजाल ना आम्हाला? येस. शुअर. ओके. डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ओके. इव्हेंट नाही तिथे ई आहे. फास्ट होते नाही का खूप. कंपाइल्ड विथ एरर्स. ओ सॉरी. ठीक आहे. अँड इफ आय चेंज, आता मी कुठला रेंडर केलाय, इफेक्ट ना, हा ठीक आहे, नॉर्मल वाला केलाय. ओके. इच टाइम जसा आता मी इथे फक्त एक लिहितो कन्सोल स्टेटमेंट अपडेटिंग दी टायटल. ठीक आहे. जरी मी डिपेंडन्स ॲरे ब्लँक ठेवला किंवा ठेवलाच नाही, तर काय होतंय, रिफ्रेश करून जर मी इथे चेंज केलं तर बघा, टायटल अपडेट होते खाली बघा. मी चेंज करतोय, टायटल अपडेट होते, चेंज करतो, टायटल अपडेट होतोय. व्हॉट आय वॉन्ट की टायटल चेंज झालं पाहिजे, पण कधी झालं पाहिजे, जेव्हा काउंट मध्ये चेंज झाला तरच. सो नाव इफ आय ट्राय टू रिफ्रेश करतो मी पहिले तर, इफ आय ट्राय टू इनपुट समथिंग, टायटल अपडेट नाही होणार. सो दिस इज हाऊ यू अचीव की कधी अपडेट झाला पाहिजे, कधी नाही झालं पाहिजे, जसं आपण क्लासमध्ये केलं होतं युझिंग प्रिव्हियस स्टेट, तसंच आपण इथे इफेक्ट मध्ये करतो युझिंग डिपेंडन्सी ॲरे. दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय, सी यू टुमॉरो.